मित्र हो, अनेक दिवसापासून ग्राहकांनी एक व्हिडिओ अपलोड करायला सांगितला होता की तो म्हणजे सोलर स्मार्ट इन्व्हर्टर संदर्भात. स्मार्ट इन्व्हर्टर म्हणजे काय आहे, कशा पद्धतीने इन्स्टॉल करतात. तर आपण आज आलो आहोत तारकर्ली येथे. तारकर्ली येथे एक फिश स्पा चालू होतो आहे आणि त्या ठिकाणी यांच्याकडे विजेचा कनेक्शन उपलब्ध नव्हतं. थोडक्यात वीज कनेक्शन जवळपास उपलब्ध नव्हतं. तर काय करणार ह्यासाठी, तर त्यांनी सोलर स्मार्ट इन्व्हर्टरचं त्यांनी ऐकलेलं होतं, म्हणून ते आमच्याकडे आले, म्हणजे RK इलेक्ट्रॉनिक्सकडे आले. तर त्यांना आम्ही सोलर स्मार्ट इन्व्हर्टरबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की आपल्याला एक ऑक्सिजन मशीन लावायची आहे आणि एक हीटर वापरायचा आहे आणि रात्रीच्या वेळेला लाईट. तर विचार केला की ह्यांचं जे कंजम्पशन आहे ते साधारण एक 200 वॅटच्या जवळपास आहे. तर तो दिवसभर चालून पुन्हा रात्री पण त्या मशीन चालल्या पाहिजेत. ह्या हिशोबाने आम्ही एक 1.4 kVAची मशीन आणि 200ची बॅटरी आणि 160 वॅटची 3 सोलर पॅनल वापरायचं ठरवलं आणि त्यानुसार आम्ही इन्स्टॉलेशन करून घेतलं. 2 दिवस सतत टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की ह्याचा प्रॉपर बॅकअप मिळतोय आणि जरी समजा 2 दिवस जरी सोलर लाईट उपलब्ध नसेल तरी पण ही मशीन चालून जाणार आहे. या हिशोबानेच त्यांना ती सिस्टीम दिली. आणि व्हीगार्ड सोलर सिस्टीमचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला बॅटरी किती चार्जिंग झालेली आहे, आपल्याला बॅकअप किती मिळणार आहे आणि आपलं युनिट किती वाचली ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर मिळून जाते. बऱ्याच ठिकाणी विजेची उपलब्धता नसते. काही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी शेतघरं असतील किंवा काही जणांच्या बागा असतात, फळबागा असतात. मग अशा ठिकाणी फळ तोडणी किंवा पॅकिंगची कामं चालतात. ती हंगामी स्वरूपात असतात. मग अशा वेळेला तिथे वीज उपलब्ध नसेल तर अशा सोलर सिस्टीमचा उपयोग होऊन जातो. मित्र, त्यांचा सेटअप अजून पूर्ण झालेला नव्हता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांचा पूर्ण सेटअप झाल्यावर त्याचा डिस्प्ले आणि त्या संदर्भात चालणारी उपकरणं याच्या संदर्भात माहिती देणार आहोत. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Thank